नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आजचा अनुभव आपल्याला नमिता खंडागळे यांनी पाठवलेला असून सदरील घटना त्यांची मावशी जनाबाई हिच्याबाबत घडलेली आहे. माणूस त्याच्यावर संकट आलं की देवालाही वेठीशी धरतो आणि स्वतःचा हेतू साध्य करून घेतो, परंतु स्वतःचा स्वार्थ साध्य झाला की तो सगळ्यांना विसरून जातो. पण देव कधीच काही विसरत नाही. तुम्ही मागितलेलं दानही आणि त्याने दिलेला आशीर्वादही. अशीच एक सत्य घटना, जना अक्काचा सत्य अनुभव. नमस्कार, मी नमिता खंडागळे. या चॅनेलवरील देवीचे बरेच अनुभव मी ऐकले आहेत, त्यामुळे माझ्या मावशीचाही अनुभव मला इथे शेअर करावासा वाटला. सदरील प्रकार माझी मावशी जना हिच्याबाबत घडलेला आहे. जना मावशीला माहेरी सगळीजणं जना अक्का म्हणून ओळखतात, त्यामुळे आम्ही तिला जना अक्काच म्हणतो. जना अक्का गेली कितीतरी वर्ष माहेरी राहते, कारण तिच्या लग्नानंतर काही महिन्यातच तिच्या नवऱ्यानं तिला टाकलं. आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती मला स्वतःला 2015 समजली. मी तेव्हा माझ्या कॉलेजला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणून माझ्या आईबरोबर आमच्या मामाच्या गावी गेले होते. गावी मामा, मामी, आजी आणि मावशी यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करण्यात मी खूप रमून जाते. अशाच एका दुपारी मी, आजी, आई, मावशी आणि मामी आम्ही जेवण आटपून ओटीवर असणाऱ्या कडुलिंबाच्या झाडाखाली गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळी मे महिना असल्याने गावात लग्न कार्य, लग्नानंतरच्या जागरण पूजेचा सीझन चालू होता. आमच्या गप्पा सुरू असताना वरच्या आळीत राहणाऱ्या किसना मामाची बायको आमच्या घरी आली आणि तिने माझ्या मावशीच्या हातात हळद टाकलेली सुक्या खोबऱ्याची कवड दिली आणि म्हणाली, जना अक्का, रात्रीच्या जागरणाचा भंडारा हाय, नक्की या. ती मामी गेल्यावर मी मावशीला विचारलं, तुला हे काय दिलंय आणि का? तेव्हा मावशी म्हणाली, ज्याच्या अंगात देवाची देवीची वारी येतात त्यांना जागरण पूजेला वारं घेण्यासाठी आमंत्रण दिलं जातं आणि हे आमंत्रण हळदीने म्हणजे भंडाऱ्याने भरलेली खोबऱ्याची वाटी देऊन देतात. मी वारं हा प्रकार ऐकला होता, वरचेवर 1-2 वेळा पाहिला देखील होता. कितीतरी वय झालेली माणसं ज्यांना काठीशिवाय चालता येत नाही, ती देवाची गाणी लागल्यावर, वाजायला लागल्यावर अंगात देव आला म्हणून जोरजोरात नाचू लागतात. त्यांच्यामध्ये इतकी अद्भुत शक्ती कुठून येते कुणास ठाऊक. पण मला मात्र या साऱ्या प्रकाराची फार भीती वाटायची. त्यामुळे जेव्हा हा प्रकार दिसायचा तेव्हा मी घरात जाऊन बसायचे. यालाच अंगात येणं असं सुद्धा म्हणतात. मी मावशीला विचारलं, तुझ्या अंगात कधीपासून आणि कोणाचं वारं येतं? तेव्हा मावशी म्हणजे जना अक्का सांगू लागली, तशी ही घटना बऱ्याच वर्षापूर्वीची आहे, म्हणजे 1972 सालची. त्या साली माझं लग्न झालं होतं. माझं लग्न होऊन फक्त 1च आठवडा झाला होता. आम्ही खटल्याच्या घरात म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत होतो. सासू सासरे, 2 दीर, 2 जावा, 1 नणंद असं मोठं कुटुंब होतं. मी त्यांच्या सगळ्यात लहान जाव, त्यामुळे बरेचदा घरातली कपडे भांडी हे धुण्याचं काम माझ्या अंगावर पडायचं आणि स्वयंपाक पाणी माझ्या मोठ्या जावा पाहायच्या. माझी एक नणंद होती, ती घरात सगळ्यात लहान. तिचं लग्नसुद्धा झालं नव्हतं तेव्हा. सगुना तिचं नाव. माझी आणि तिची खूप चांगली गट्टी जमली होती.
कारण आम्ही जवळपास एकाच वयाच्या होतो. माझं लग्न झालं तेव्हा माझं वय 15 वर्ष असेल आणि तिचं 13. त्यावेळी कपडे धुवायला विहिरीवर नाहीतर ओढ्यावर जायला लागायचं. सगुणा माझ्यासोबतच असायची. इतक्या माणसांची कपडे धुवायला वेळ लागायचा आणि त्यात मला घरातील केर कचरा, गोठ्यातील गुरांचं शेणपाणी करून निघायचं, त्यामुळे उशीर व्हायचा. एकदा अशीच मी पटापट घरातील कामं उरकून कपडे धुवायला ओढ्यावर निघाले. सवयीप्रमाणे सगुणाला हाक मारली तर ती ओटीच्या कोपऱ्याला बसलेली होती. तिला असं कोपऱ्याला बसलेलं पाहून मला शंका आलीच. तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या, शिवायचं नाहीये तिला, त्यामुळं तू एकटीच जा आज कपडे धुवायला. सगुणाला अडचण आल्याने मी एकटीच कपड्यांची बादली घमेलं घेऊन ओढ्यावर निघाले. गावातील काही बायका ओढ्यावर धुणं धुवत होत्या. मी सुद्धा त्यांच्याबरोबर गप्पा मारता मारता कपडे धुवायला सुरुवात केली. थोड्या वेळाने मला लघवीला जायचं होतं म्हणून मी ओढ्याच्या थोडं पलीकडे झाडाझुडपाच्या आड जाऊन बसले. त्यानंतर मी बराच वेळ झाला तरी परत आले नाही. बाकीच्या बायकांचं धुणं उरकत आलं. अखेरीस त्या मला तिथं झाडाझुडपाच्या आड पाहायला आल्या. त्यावेळी मी त्यांना बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसले. त्यांनी एकच गलका केला. दोघी तिघींनी मिळून मला बाहेर काढलं आणि 2 पुरुष माणसांना बोलवून घेतलं. त्यापैकी एकीने माझ्या कपड्यांची बादली घेतली आणि त्या माणसांनी मला माझ्या घरी आणलं. माझी अवस्था पाहून घरची लोक पण घाबरली. मला उठवण्याचा प्रयत्न करू लागली, पण मी काही केल्या शुद्धीवर येईना. हे पाहून माझ्या सासऱ्यांना वेगळाच संशय आला. त्यांनी देवघरातील उदी पाण्यात मिक्स करून मला चमच्याने पाजली. तशी मी एका वेगळ्याच आवाजात आळस देत भानावर आले. जणू मी झोपेतून जागी झाले होते आणि मी ओढ्यावर कपडे धुवायला गेले या पलीकडचं काहीच आठवत नव्हतं. चक्कर आली असेल असं समजून सगळी आपापल्या मार्गाला परत गेली. सासूबाईंनी मला एक गुळाचा खडा आणि पाणी दिलं. दुपारी आम्ही सगळीजण जेवायला बसलो. पुरुष माणसांच्या पंक्ती जेवून उठल्या आणि आमच्या बायकांच्या पंक्ती बसल्या. मी ताटात भाकरी चुरून त्यावर कालवण ओतून घेतलं आणि आधाशासारखी बका जेवू लागले. जेवताना किती सांडतंय, माझा हात तोंड किती भरलंय याचं मला भान राहिलं नव्हतं. माझ्या वागण्यातील हा बदल पाहून सगळीच जण चक्रावली. अर्धी भाकरी जेमतेम खाणारी मी आज 3 भाकऱ्या खाल्ल्या तरी अजून मागत होते. माझं हे खाणं सासूबाईंना वेगळं वाटलं. त्यांनी सासऱ्यांना आवाज दिला. ते ओटीवरच बसले होते. आवाजाने ते चुलीपाशी आम्ही जेवत होतो तिथे आले. सासूने नजरेनेच त्यांना खुणवलं. तसे सासरे माझ्याकडे संशयाने पाहू लागले आणि एका झटक्यात त्यांनी माझ्या पुढचं ताट ओढून घेतलं. त्यांनी ताट काढून घेताच माझ्या डोळ्यात रक्त उतरलं. मी तशीच त्यांच्या अंगावर धावत गेले. मला असं सासऱ्यांच्या अंगावर धावत जाताना पाहून घरात आरडाओरडा सुरू झाला. या आवाजाने माझा नवरा, दीर सारी जण घरात आली. त्यांनी कसंबसं मला सावरलं आणि पडवीत नेऊन तिथल्या एका खोलीत बंद केलं. हे जे काही घडतंय हे साधंसुधं प्रकरण नाही असं घरच्यांना वाटायला लागलं. म्हणून त्यांनी बाहेरचं पाहायचं ठरवलं. सासऱ्यांच्या माहितीमध्ये एक व्यक्ती होती. तिला सगळीजण शिवरामदादा म्हणायची. त्यांना घरी बोलवलं. त्यांच्या अंगात खंडोबाचं वारं येत होतं, ज्यामुळे त्यांना बाहेरचं बरंचसं कळत होतं. दुसऱ्या दिवशी दादा घरी आले. तोपर्यंत या सगळ्यांनी
मला पडवीतच बंद करून ठेवलं होतं. दादांनी स्वतः पडवीचं दार उघडलं तेव्हा त्यांना मी झोपलेल्या अवस्थेत दिसले. मी 2-2 दिवस काहीही न खाता झोपून राहायचे आणि खायला बसले तर 4 माणसांचं खाणं एकटी खायचे. हे सगळं दादांना सांगितलं. दादांनी मला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला, पण मी काहीच प्रतिसाद देत नाही हे पाहून त्यांनी तांब्यात पाणी मागवलं आणि ते पाणी तोंडाजवळ धरून त्यात काहीतरी पुटपुटले. त्यानंतर ते पाणी माझ्या अंगावर शिंपडलं. तशी मी उठून बसले, पण माझे डोळे बंदच होते. दादा माझ्या समोर बसले, माझ्या डोळ्यात निरखून पाहण्याचा प्रयत्न करू लागले, पण मी डोळे बंद करून बसले होते आणि बसल्या बसल्या मागे पुढे झुलत होते. दादांनी कडक शब्दात विचारलं, कोण आहेस तू? बाहेरचा आहे का की घरातला आहे? देवाचा आहे का दैत्याचा आहे? कोण आहे ते समोर ये. उगाच झाडाला वेठीशी धरू नकोस, असं म्हणाले. मी मात्र वेगळ्याच धुंदीत मागे पुढे झुलत होते आणि झुलता झुलता माझी फसवणूक केली. मला दिलेला शब्द मोडलात. आता मी माझं दान मागायला आले, असं म्हणून मी माझं डोकं जमिनीवर टेकवलं. दादाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि डोळे बंद केले. तसं दादाचं अंग थरथर कापू लागलं. दुसऱ्या क्षणाला दादांनी खाडकन डोळे उघडले आणि माझा हात हातात धरला. मी तुला वचन देतो, तुझा मार्ग मोकळा होईल, पण आता झाडाला सोड. पुढची भेट गादीवर होईल. हा शब्द आहे माझा, असं म्हणाले. तसा विजेचा झटका लागल्यासारखं माझं अंग शहारलं आणि शरीरावरचं खूप मोठं ओझं उतरलंय असं वाटू लागलं. हे सगळं सांगत असताना जना अक्का माझ्याकडे पाहत म्हणाली, आता तुला असं वाटत असेल का मला तर काहीच आठवत नव्हतं, मग हे सगळं कसं माहिती झालं? तर त्याच रात्री आम्ही बायका चुलीशी बसलो होतो तेव्हा मला माझ्या सासूने आणि जावेने मी काय आणि कशी वागत होते हे सांगितलं. आणि त्याचवेळी बाहेर अंगणात पुरुषांची बैठक पडली होती. माझे सासरे माझ्या नवऱ्याला आणि दिरांना सांगत होते. दादा जाताना म्हणालेत, मुलीच्या आईबापाला बोलवून घ्या. त्यांनी नक्कीच काहीतरी चुकीचं केलंय आणि जे आपल्यापासून लपून ठेवलंय त्यामुळं हा सगळा त्रास सुरू झालाय. ही तर फक्त सुरुवात आहे, असं सांगितलंय. आता कसं काय करायचं, असं माझ्या नवऱ्याला विचारलं. यावर त्यांनी, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, मलाही कळू दे काय लपवाछपवी केली ते, असं म्हणून ते उठून गेले. हे सगळं सांगत असताना जना अक्काची नजर शून्यात हरवून गेली. तशी माझी आजी बोलती झाली. जनाच्या घरून आम्हाला तातडीने बोलवून आलं तेव्हा मी आणि तुझा आजोबा त्याच दिवशी जनाच्या सासरी गेलो. आम्ही त्यांच्यापासून काहीतरी लपवलंय या विचारानं कोणी आमच्याशी धड तोंडाने बोललं सुद्धा नाही. उलट तिच्या सासऱ्याने आणि सासूने फसवणूक केली म्हणून आम्हाला बोल लावले. तेव्हा जनाचा नवरा बाहेर आला. त्याने घडलेला सारा प्रकार सांगितला आणि मला तुमची मुलगीच नांदवायची नाही, तुम्ही आलात तसे तिला घेऊन जा, असं सांगितलं. हे ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. जना धाय मोकलून रडू लागली. आम्ही जीव तोडून, आम्ही काहीच फसवणूक केली नाही, पोरीला कसलाच डाग नाही, असं सांगत होतो. पण त्यांनी आमचं काहीच ऐकून घेतलं नाही. हतबल होऊन आम्ही जनाला घेऊन घरी परत आलो. लग्न होऊन आठवडा झाला तोच पोर दारात येऊन पडली. लोक नाना प्रकारचे प्रश्न विचारू लागले.
त्यामुळे आमच्या सगळ्यांची नामुष्की झाली. या सगळ्या प्रकारामुळे आम्ही जनाशी नीट बोलत नव्हतो. पण यात ती तरी कुठे चुकली हे तिलाही माहीत नव्हतं. आणि अशात एके दिवशी मी चुलीजवळ भाकऱ्या करत बसले होते आणि जना चुलीजवळच एका बाजूला तोंड करून झोपली होती. चुलीत लाकडं घातल्याने जाळ चांगलाच पेटला होता. मी भाकऱ्या करता करता तिच्या नावाने बडबड करत होते. कसली अवदसा जन्माला आली, घराचं नाव घालवलंय, कोणाचं मडं बसलंय देवाला ठाऊक. त्या परीस देवदाशी म्हणून फिरली असतीस तर आम्ही सुटलो असतो असं म्हणाले. मी असं म्हणताच जना खाडकन उठली. तिच्या डोळ्यात अंगार पेटला होता, केसांचा आंबाडा सुटला होता. अशा अवस्थेत जना गुडघ्यावर बसली आणि तिने चुलीवरचा तवा एका झटक्यात हाताने उडवला आणि तसंच स्वतःचं डोकं त्या पेटत्या चुलीत घातलं. माझ्या तोंडून एकच किंकाळी बाहेर आली. मला भोवळ यायचीच बाकी होती. मी घाईने सगळ्यांना हाका मारायला सुरुवात केली. दुपारच्या जेवणासाठी घरी आलेले तुझे आजोबा धावत चुलीपाशी आले आणि समोरचा प्रकार पाहून त्यांनी जनाच्या नावाने ओरडतच तिला पायाशी धरून मागे खेचलं. जनाला मागे ओढून घेतलं. तसा माझा तिच्या तोंडाकडे पाहायचा धीर होईना. पण काय आश्चर्य, धगधगत्या चुलीत डोकं घालूनही जनाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नव्हता. हे पाहून आम्ही चाटच पडलो. जना मात्र डोळे बंद करून रडत होती. तिच्या बापाने लगेच एक लिंबू आणलं आणि तिच्यावरून उतरवून कापून 2 दिशेला 2 तुकडे फेकले. जनाचा प्रकार काहीतरी वेगळा आहे याची आम्हाला खात्री पटली. पण हे बाहेरचं आहे की कसं याची खात्री नव्हती. म्हणून याची फोड करण्यासाठी आम्ही संध्याकाळी गावातील देवऋषीकडे गेलो. जनाला देवऋषीच्या समोर बसवलं. त्यांनी तिच्या अंगावर गोमूत्र शिंपडलं आणि देवाजवळचा अंगारा तिच्या कपाळाला लावला. जनाने डोळे बंद करून घेतले. देवऋषीने विचारलं, कोण आहेस तू? तुझी सावली तरी दाखव. झाडाचा का छळ लावलाय? असं म्हणताच जनाने दोन्हीही हात वर करून एक मोठी आरोळी दिली आणि रडायला सुरुवात केली. देवऋषी म्हणाला, रडू नकोस, कोण आहे ते पुढे ये, रडून मार्ग दिसणार नाही. यावर जना म्हणाली, ही माझी जागा नाही, मला माझ्या गादीवर बोलव. आणि पुन्हा रडू लागली. देवऋषीने पुन्हा एकदा तिच्या कपाळाला अंगारा लावला आणि तिच्यावरून लिंबू उतरवून टाकलं. तसं जनाने धाडकन अंग टाकलं. देवऋषी आम्हाला सांगू लागला, जनाच्या मागे काय लागलंय याचा नेमका उलगडा होत नाही, कारण ते बोलतं होत नाहीये. दैवी शक्ती आहे का तिच्या मागून असुरी शक्ती लपून वार करू पाहते हेच कळत नाही. त्यामुळे हे कोडं फक्त घटावर सुटू शकतं. परवा शिंदे वस्तीत शिंदेंच्या घरी जागरण गोंधळ मांडणार आहेत. तुम्ही हिला घेऊन तिथं या, काय आहे ते तिथंच बघू असं सांगितलं. आम्ही त्या दिवसाची वाट पाहू लागलो. त्यात आदल्या दिवशी जना पाणी भरायला गेली होती. घरी येताना तिचा चुकून बाहेर बसलेल्या मालतीला म्हणजे तुझ्या आईला पाय लागला. तसा तिने डोक्यावरचा हंडा फेकून दिला आणि ती धाडकन खाली कोसळली. तिचे दोन्हीही पाय सुन्न पडले होते. तिला कसंच उभं राहता येईना. कमरेपासून दोन्हीही पाय लुळे पडले. आम्ही जवळजवळ तिला उचलून घरात आणली. आजोबा धावतच देवऋषीकडे गेले. देवऋषी घरी आला. त्याने जनाच्या पायाला चिमटे घेऊन पाहिलं, पण जनाला काहीच समजत नव्हतं.
देवऋषीने लगेचच एक पाण्याने भरलेला हंडा आणायला सांगितला आणि त्यात त्याने आणलेला अंगारा टाकला, गोमूत्र टाकलं आणि तो हंडा हातात घेऊन डोळे बंद करून उभा राहिला. काहीतरी मंत्र पुटपुटले आणि तसेच त्या हंड्यातील पाणी जनाच्या अंगावर ओतून तिला आंघोळ घातली. पाणी अंगावर पडून काही मिनिटं झाली असतील तोच जना स्वतःच्या पायावर उभी राहिली. तेव्हा देवऋषीने मालतीला अडचण आली असता तिची आणि हिची शिवता शिवत झाली म्हणून हे असं झालं असं सांगितलं. त्यानंतर आम्ही जागरण गोंधळाच्या रात्री तिला शिंदे मळ्यात घेऊन गेलो. योगायोगाने तिथं शिवरामदादा देखील आले होते, कारण जागरण गोंधळाला आजूबाजूच्या वारं घेणाऱ्या वारकऱ्यांना बोलवायचं असतं. त्या वाऱ्याचं आमंत्रण शिवरामदादाला देखील दिलं होतं. देवऋषीसुद्धा तिथं आले. देवऋषी आणि दादा यांची चांगली ओळख होती. त्यांनी जनाला तिथं पाहताच आपापसात काहीतरी कुजबूज केली. रात्री 10 वाजता सुरू केलेला जागरण गोंधळाचा कार्यक्रम पहाटे 3 वाजता पार पडला. आता पहाटे देवाची स्वारी म्हणजे वारी चालू करण्याची वेळ झाली. तसे दादा आणि देवऋषी उठले. त्यांनी जनाला देवाचा जो घट मांडला होता तिथं बोलवलं, पण जना काही केल्या ऐकेना. तिने परत डोळे बंद केले. तसे वाघ्या संबळ हलगी वाजवत तिच्याजवळ येऊन उभे राहिले. जना घुमू लागली आणि घुमता घुमता पुढे सरकत घटाजवळ आली. तिथं देवऋषीने 4 लिंब मांडून ठेवली होती. जनाचे डोळे बंदच होते. कानाजवळ संबळाचा नाद सुरू होता. तिला देवऋषीने विचारलं, चल, कोण आहेस तू? आता तरी बोलती हो. ग्रामदेवत आहेस तर पहिलं लिंबू उचल, कुलदैवत आहेस तर दुसरं लिंबू उचल, दैवी शक्ती असशील तर 3रं लिंबू उचल आणि बाहेरचं काही असेल तर 4थं लिंबू उचल. तुझा मान उचल लवकर, असं म्हणाले. जनाने बंद डोळ्याने लगेचच 3रं लिंबू उचललं. आता दादा पुढे आले. मी जाणून होतोच ही दैवी शक्ती आहे, पण तुझ्याकडून तुझ्या अस्तित्वाचा उलगडा करून घ्यायचा आहे. बोल आता, कोण आहेस तू? कसला मान पाहिजे तुला? काय चुकलं लेकराचं सांग आता, असं दादा म्हणाले. पण जना डोळे बंद करून फक्त रडत होती आणि रडता रडता घुमत होती. तिने उचललेलं ते लिंबू स्वतःच्या दाताने फोडून कचाकच चावून फेकून दिलं. दादाने इशारा केला तसा वाजवण्याचा जोर म्हणजे नाद वाढवला. देवऋषी तिच्यावर गोमूत्र शिंपडू लागले. दादाने तिच्या केसांचा आंबाडा सोडला आणि तिला जी दैवी शक्ती आहे तिचं नाव घ्यायला सांगितलं. तशी जनाने एक आरोळी देत गर्जना केली, बोल माहूरच्या रेणुका आईचा, उदो उदो. जनाने माहूरगडची आई रेणुका माता हिच्या नावाची गर्जना केली. तेव्हा जनाच्या अंगावर आई रेणुका मातेचं वारं येऊ पाहतंय हे स्पष्ट झालं. दादांनी जनाच्या कपाळावर हळदी कुंकू लावलं. तिच्या दोन्हीही हातात कडुलिंबाचा पाला दिला आणि आला डोलत आला रेणुका आईचा छबिना आला या गाण्याचा संबळावर नाद द्यायला सुरुवात केली. पण जनाचं वारं म्हणावं असं खेळत नव्हतं. तेव्हा देवऋषी म्हणाला, काय झालं आई? तुला वाट मोकळी केली आहे, आनंदाने ये. जनाने घुमतच तिची मान नकारात डोलवली. दादाने पुढं होऊन काय अडचण आहे असं विचारलं. जना घुमत सांगू लागली, माझी फसवणूक केलीत, मला दिलेला शब्द मोडलाय. यावर दादा म्हणाले, आई, लेकराकडून चूक झाली, माफ कर.
तशी जना रागवलेल्या स्वरात म्हणू लागली, तुम्हाला गरज लागली की आमच्या दारात येता, नवसाचं दान मागता आणि इच्छा पूर्ण झाल्या की आम्हाला विसरून जाता. आम्ही बोलवलं होतं का आमच्या दाराशी? विचार त्या जनाच्या बापाला, असं म्हणाली. हे सगळं ऐकताच तुझ्या आजोबांचा चेहरा पार फिका पडला. देवऋषीने आणि दादाने त्यांना घटाजवळ बोलवलं. थोडेसे घाबरतच ते घटाजवळ गेले. मला तर यातलं काही कळतच नव्हतं. आजोबा जसे घटाजवळ गेले तशी जना म्हणाली, आठवतंय का काही? पदरात दान हवं होतं म्हणून माझ्या पुढं पदर पसरला होतास आणि माझा पदर तसाच रिकामा ठेवलास, आठवतंय का? असं म्हणून घुमता घुमता जना परत रडू लागली. दादांनी आजोबाला जे आहे ते स्पष्ट बोला असं सांगितलं. तेव्हा आजोबा सांगू लागले, आमच्या लग्नाला 7-8 वर्ष झाली तरी पोरबाळ होत नव्हतं. म्हणून शेवटी माझ्या आईनं म्हणजे जनाच्या आजीनं आमची कुलदेवी असणाऱ्या माहूरगडच्या रेणुका मातेला नवस केला. आमच्या घराला वारस लाभू दे, घरात पाळणा हलू दे. त्यानंतर घरात जन्माला आलेली पहिली पोरगी बाळ जोगतीन करेल, असं म्हणाली. आईने केलेल्या या नवसानंतर माहूरगडच्या आई रेणुका मातेच्या कृपेने वर्षातच आम्हाला पहिला पोरगा उत्तम झाला आणि त्यानंतर घरात पहिली पोरगी आणि आमचं दुसरं अपत्य म्हणून जना जन्माला आली. तिच्या जन्मानंतर आईने मला या नवसाच्या प्रकाराबद्दल सांगितलं आणि जनाला बाळ जोगतीन करण्याविषयी विचारलं. पण अशी पोर जोगतीन म्हणून लहानपणी सोडून देणं मला काही जमेना, म्हणून मी परत आई रेणुका मातेला नवस केला, जनाचं लग्न होऊ दे, मी तिला लग्नानंतरची गर्ती जोगतीन करेल. कारण जर ती गर्ती जोगतीन झाली तर तिला तिचा संसार सांभाळून देवीची पूजा करता येईल, संसाराची मोहमाया सोडावी लागणार नाही. पण जनाला लग्नानंतर चांगलं घरदार मिळालेलं पाहून माझी मती पुन्हा फिरली. मी आई रेणुका देवीला दिलेला शब्द फिरवलाच नाही तर मोडला आणि त्यामुळे आई रेणुका मातेने मला माझ्या पोरीची परत पाठवणी करून माझ्या चुकांची शिक्षा दिली. हा सगळा प्रकार ऐकून मी सुन्न झाले, कारण इतकं मोठं वास्तव माझ्यापासून लपून होतं याची पुसटशी कल्पना मला नव्हती, असं आजी म्हणाली. आजी पुढं सांगू लागली, जनाची आजी गेल्यानंतर हे रहस्य त्यांच्याबरोबरच गेलं. पण जनाच्या बापाने सुद्धा हे सत्य कबूल केलं नसतं तर साऱ्या घरादाराला या अपुऱ्या नवसाचा दोष भोगावा लागला असता. दादांनी जनाकडं पाहिलं आणि म्हणाले, आई, लेकरं चुकतात, तू मोठ्या मनाची, मोठ्या मायेची आमची आई आहेस, लेकराचा अपराध माफ कर. मोठ्या आनंदाने तुझी स्वारी जनाच्या अंगावर येऊ दे. तुझ्या नावाची गंडमाळ तिला घालीन, तुझी न चुकता साडी चोळीने ओटी भरायला लावीन, तुझी आनंदाने परडी मागेन. पोरीला पदराखाली धरून तिच्यावर तुझी कृपा कर आई, असं म्हणाले. तसा जनाने पेटता कापूर हातावर घेऊन तो तसाच तोंडात टाकला आणि तेव्हापासून जनाच्या अंगावर माहूरगडच्या रेणुका आईचं वारं चालू झालं. त्यानंतर 6 महिन्याने तिला गंडमाळ घातली. सारं काही सुरळीत चालू झालं. काही महिन्यातच तिच्या सासरची लोक तिला न्यायला सुद्धा आली. पण यावेळी जनाने स्वतःच मला आता जायचं नाही, मी अशीच राहून आई रेणुका मातेची सेवा करेल असा निर्णय घेतला. आई रेणुका मातेच्या कृपेने सारं चांगलं झालं. आजी जेव्हा हे सगळं सांगत होती तेव्हा माझं लक्ष जना अक्काच्या गळ्याकडे गेलं. तिच्या गळ्यात खरंच
एक गंडमाळ आणि एक कवड्यांची माळ होती आणि देवघरात एक लाल रंगाचा पोत आणि परडी ठेवलेली असायची, हेही माझ्या लक्षात आलं. त्यावेळी मला कडुलिंबाच्या झाडाला पाठ टेकून बसलेल्या, शून्यात नजर लावलेल्या जना अक्काच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि आई रेणुका मातेची सावली दिसली. माणसाने निर्मळ मनाने देवाची भक्ती केली तर माणसात सुद्धा खरंच देव वसतो, याच्यावर माझा त्या दिवशी विश्वास बसला. माणूस त्याचा स्वार्थ साधल्यावर जरी देवाला विसरला तरी देव मात्र माणसाला कधीच स्वतःचा विसर पडून देत नाही, हे सुद्धा पटलं. म्हणूनच कदाचित सुखानंतर माणसाच्या आयुष्यात दुःख येत असावीत, कारण त्या दुःखामध्येच तो सुखात ठेवणाऱ्या देवाला क्षणोक्षणी आठवत असतो. अशी ही माहूरगडची रेणुका माता आपल्या सगळ्यांना सुखात ठेव, ही मनापासून इच्छा. बोल माहूरच्या रेणुका माते की जय. मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.